नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सारिका कांचनची दुनिया. तर आज आहो आणि कांचन वारीनं परत यायला लागलेले आहेत, त्यामुळेच मी इथे त्यांचं स्वागताची तयारी करत होते. तर फुलं काय मला भेटली नाहीत, म्हणजे असतील ती, पण मला काही जाऊन आणणं झालं नाही, त्यामुळे मी रांगोळीचंच केलेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवते. आणि रांगोळी म्हणजे ह्यांचा फोन आल्यापासूनच मी तयारीला लागले होते. मग माझी तयारी चालू होती तेव्हाच मग आत्या गाणं म्हणत होत्या. खेळत ग खेळ येतन दिंडी आलिया गई साव्याला, आलिया गई साव्याला न दिंडी आलिया गई साव्याला. भाची माझी ग स्वारी कन भाची माझी आग स्वारी का. इटल ग रुक्मिणीला न टाक गादिया ग बसाईला, गादिया ग बसाईला न टाक गादिया ग बसाईला. पंढवी घरीला जायन पैसा देती मी ग बुक्याईला, देती मी ग बुक्याईला नस दुबळ ग माझ पण. तसं तर ना ह्या रांगोळीपेक्षा ना फुलांची रांगोळीच खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटते काढायला, पण अशी पण रांगोळी छान वाटते. तर जास्त काय मी काढत बसली नाही, कारण तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे. आणि ह्यांनी फोन केला होता की मिरजेत आलो आहे म्हणून, मग मला वाटलं की तिथून लवकरच येतील ते, असं झालं होतं. त्यामुळे मग मी तो शॉर्टकटमध्ये फक्त रांगोळी काढली आणि फक्त सुस्वागतम असं लिहिलं होतं. आणि परत मला आतमध्ये पण भरपूर रांगोळी काढायची होती, कारण फुलं असलं ना ती पटकन रांगोळी होते असं भरून, असं होतं. आणि तसं पण मला जास्त वाकून उठून बसून असं व्यवस्थित रांगोळी पण जमणार नव्हती, त्यामुळे मग मी आपल्या शॉर्टकटमध्येच इथं काढून घेतलेली आहे, बघू शकताय. आणि रांगोळी कशी काढली ते कमेंट करून नक्की सांगा. आता मला तर माहिती आहे काय बरोबर आली नाही तरी पण. तर आता बाहेरचं तर हे व्यवस्थित झालेलं आहे, आणि आता आपण आतमध्ये काढून घेऊया रांगोळी. आणि आता हे नाही लागलेत ना म्हणून तर खूप छान वाटतं, कारण आता 3-4 दिवस झाले ना आम्ही दोघीच होतो, त्यामुळे काहीच करमत वगैरे नव्हतं. आणि जेव्हा यायला लागलेत म्हटल्यावर तर मी खूप खुश झाले होते. आणि पहिल्यांदा असं झालं होतं की म्हणजे आहो आणि कांचन दोघे पण नव्हते माझ्यासोबत 3-4 दिवस. नाहीतरी कसं असतं, कांचन तरी माझ्यापाशी असते आणि कांचन बाहेर गेली की आहो तरी असतातच. तर इथं बघू शकताय तुम्ही, मी अशी बॉर्डर करून घेतलेलं आहे. तर आपल्या ज्या फरशा होत्या ना, तर फरशांच्याच बरोबर ह्याच्यात मी असं रांगोळीने ना व्यवस्थित रेष ओढून घेतली होती आणि त्याला असं डिझाईन करून घेतलं होतं छान असं. आणि 2च कलर म्हटला तर चला पटकन भरून घेऊया, कारण सारखं एक कलर घ्यायचा भरायचा असं म्हणून मग तसं नको म्हणून मग मी एकच कलर इथं घ्यायचं ठरवलं होतं. आणि कसं आहे ना, मला हे असं स्वागत करायचं ना म्हटलं मला खूप छान वाटतं. त्यात आहुंचं आणि कांचनचं जेव्हा आपण दरवर्षी आता जवळजवळ आपलं चॅनल चालू झाल्यापासून 2-3 वर्ष झाली असतील मग, आणि त्याच्या अगोदरपासून पण मला हे स्वागत करायची म्हणजे खूप आवड आहे. तर दरवर्षी आम्ही हे करतच असतो. आणि दरवर्षी कसं कांचन नेहमीच ना आहो आळंदीपासून चालत जरी आले असले ना तर ती वाखरीपासून मग तिथून पुढे चालत जात असते, आणि येताना मग दोघीजण येत असतात. तर दोघांचं मिळून ऑप्शन करायला ना मला खूप आवडतं. तर मागच्या वर्षी आळंदीनं जेव्हा आले होते ना तर त्यांचं स्वागत ना आम्ही आमच्याच घरी केलं होतं, कारण तेव्हा आम्ही गावाकडेच होतो. आणि आता पहिल्यांदा इकडं करणार आहे, त्यामुळेच मी ना सकाळी लवकर आवरलं होतं, कारण मला माहिती होतं हे कधी पण येऊ शकतात. कारण तिथं बारस सोडली ना नंतर मग डायरेक्ट इकडं म्हणजे घरी यायचं असतं. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडून मग सगळे वारकरी एकमेकांचा निरोप घेतात, एकमेकांचे आहेर सत्कार वगैरे केले जातात, आणि मग नंतर सगळ्या दिंडीचा निरोप घेऊन सगळेच वारकरी आपापल्या घराकडे जात असतात. त्यामुळे मग मी सकाळी पण स्वयंपाक पण लवकरच बनवला होता. आणि मग त्यामुळं ना पटपट केल्यामुळं ना मी काही शूट वगैरे काही केलंच नव्हतं. तर जेवणामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ तरी शूट केला होता, त्यामध्ये मग पुरी भाजी आणि शेवयाची खीर बनवली होती. एवढंच बनवलं होतं, कारण मी आणि आत्या दोघेच होतो, ते तर काय उपवास सोडूनच येणार होते त्यामुळं, आणि आत्या तर काही गोड खात नाहीत, त्यामुळे मी प्रसादाला म्हणून शेवयाची खीर बनवली होती.
आणि तर परत मग नंतर मी रांगोळी काढायला लागले होते. तर आता ऑलमोस्ट आपली सगळी तयारी झाली, म्हणजे रांगोळी. आणि तो सगळ्यात मोठा टास्क होता माझ्यासाठी रांगोळी काढायचा, कारण ना रांगोळी काढताना खूप त्रास होतो. पण फुलांची असली ना कसं तरी पसरून फुलं असं व्यवस्थित करता येतं, पण रांगोळीला ना खूप वेळ लागतो. तर अशा प्रकारे आपली रांगोळी झालेली आहे. आणि हे तुळशीचं रोप ना मला पिल्यानं आणून दिलं होतं, तर तिथं काढून टाकत होते तेव्हा मग तो घेऊन आला होता हे रोप आणि मी ग्लासात लावलं होतं. तर फायनली आता सगळं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता फक्त ह्यांची वाट बघायची आहे. कसं तरी करून आता सगळं व्यवस्थित केलंय. आणि इकडं बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे डेकोरेशन केलंय मी. तर तर तुम्हाला ही रांगोळी आवडली का ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडली, कारण मला वाटतच नाही की ही माझी क्रिएटिव्हिटी आहे म्हणून. तर बॉर्डर पण खूप छान आलेली आहे, व्यवस्थित इकडे तिकडे झालेलं नाही आहे, कारण बरोबर मी त्या फरशीच्या हिशोबानेच केलं होतं त्याच्यामुळे. आणि हा आहे आपला देवारा. तर हे ग्लास ना मला आज ना तुळस घरी आली ते खूप छान वाटत होतं. खरं तर आता ते तिथंच हे करून येतात उपवास सोडून, त्यामुळे स्वयंपाकाचं एवढं काही नाही. तरी पण आम्ही सकाळी लवकर स्वयंपाक केला होता, कारण आमच्या दोघींचा पण उपवास होता सोडण्यासाठी. आणि उशीर झाला यांची वाट बघितली, पण हे काय अजून तर यायचे दिसत नाही. फोन केला होता मला नीरजमध्ये म्हणून, मग तेव्हापासून मी आवरायला सुरुवात केली होती. आणि आता कपडे धुतलेत मी कसं तरी, भांडी फक्त राहिली ती. तर हे मी येऊस तर ना भांडी तर घासून घ्यावं म्हटलं. आता याची काय लवकर दिसेना ती, एक 10-15 मिनटात होतील घासून भांडी, त्याने येतील त्यावर मग नंतर. आणि ना तिथून ते ट्रेनने आले होते आणि ट्रेनचं त्यांनी इकडलं सांगलीचं तिकीट काढलं होतं. तर मिरजमधून त्यांना वाटलेलं लवकर ट्रेन येईल म्हणून, पण ट्रेन काय लवकर म्हणजे आलीच नाही. आणि त्यांच्याकडे तिकीट पण होतं, त्यामुळे मग ते 1 तासभरच वेट करायचं होतं. त्यामुळे मग ते म्हटले ठीक आहे वाट बघूया. आणि त्यांनी मला फोन पण करून तसं काही कळवलं नाही, कारण कांचनची फोनची बॅटरी डेड झाली होती त्याच्यामुळे. मग मी त्यांची वाट बघून बघून आता मग भांडी घासायला घेतली, कारण फक्त भांडीच राहिली होती, बाकी सगळं तर माझं आवरलेलं होतं. तर इथं पटकन भांडी घासून घेणार आहे मी आता. आणि ना तुम्ही मला सपोर्ट करण्यासाठी ज्या काही कमेंट करता ना, तर त्या कमेंट ना मला खूप आवडतात. तर त्या कमेंटसाठी ना तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खरं तर जास्त आपल्याला निगेटिव्ह कमेंट येत नाही, पण एखादीच येत असते आणि त्या कमेंटमुळे ना खरं मला थोडंसं कुठंतरी वाईट वाटत असतं. पण जेव्हा पण तुमची एखादी छान कमेंट येते ना, तेव्हा मग अजून मला उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी. खरं तर मी खूप डिमोटिवेट झाले असते की राहू दे आता कशाला बनवायला नको. पण त्यातूनच ना एक आशेचा किरण म्हणून ना तुमच्या सगळ्यांची छान कमेंट येत असते. तर मग त्या कमेंट वाचून ना मला अजून थोडासा उत्साह येतो की हां ठीक आहे, एका कमेंटमुळं तर मी व्हिडिओ बनवायचं नाही बंद करू शकत असं वाटतं. आणि मग तुमच्या सगळ्यांसाठी ना मी परत एकदा व्हिडिओ बनवायला सुरुवात करत असते. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही मला सपोर्ट करता. आणि एखादी मुलगी एखादी स्त्री काहीतरी करते ना, तर तुम्ही त्याला असं मोटिवेट करता ना, तर त्यासाठी ना तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर इथं भांडी आपली घासून झालेली आहेत. आणि कधी पण भांडी आत न्यायची म्हटलं ना की मला कांचनचं आठवण येते, कारण ती अशी मला भांडी कधीच नेऊ नाही देत असं होतं, कारण तीच आता आणून ठेवत असते. तर पिले आणि पिल्याची मैत्रीण पण इथं नटून थटून आले होते, पिल्याची मम्मी पण आली होती मामाचं वेलकम करण्यासाठी. पिल्या तर खूप वाट बघत होतं त्यांची, आणि ती पण. तर ही चिवळी पिल्याची बेस्ट फ्रेंड आहे, ते दोघंच खेळत असतात सारखं. आणि आता हे आलेले आहेत, तर तेच मला सांगायला लावलं होतं मामा घरी आले ते म्हणून. आणि फायनली आहो आणि कांचन दोघं पण आलेत. येऊ का? चांगली झाली.
भारी वाटायला लागलं बघ आता. तर खरं तर ना मला त्या दोघांचं पण जोडीने औक्षण करायचं होतं, जसं की आपण दरवर्षी करतो तसं. पण ह्यावेळेस कांचनला अडचण आली होती, त्यामुळे मग मी फक्त आव्हानचेच पाय वगैरे पुजून घेतले. कारण आत्या पण होत्या आणि त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन केलं असल्यामुळे ना याविषयी ना जरा थोडीशी काळजीच घेतली जाते. त्यामुळे मग मी पहिल्यांदा आव्हानचं औक्षण करून घेतलं आणि नंतर मग कांचनचं करून घेतलं. तर पिल्या खूप खुश झाला होता. मामा मला काय आणलं एवढंच म्हणत होता. मग मी औक्षण करून घेतल्यावरती ना नंतर मग पिल्याच्या मम्मी पण करायला लागली होती. तर रांगोळी एवढी व्यवस्थित काढली होती ना, त्यामुळे मला रांगोळी मोजायची भीती वाटत होती. त्यामुळे मी खूप केअरफुली ना ते करायचा प्रयत्न केला होता. आणि अशा प्रकारे ह्यांचं आशीर्वाद देखील मी घेतले होते. आणि नंतर मग काजलनी म्हणजे पिल्याच्या मम्मीने पण ह्यांचे पाय वगैरे धुवून मग त्यांचं पण औक्षण केलं. तर खरं ना जेव्हा आपण वारीला जाणाऱ्या माणसांची या प्रकारे सेवा करतो ना, त्यातच आपल्याला विठ्ठल भेटतो असं मला तर वाटतं बरं का. कारण माझा विठ्ठल तर हेच आहेत. कारण मी वारीला नाही जाऊ शकत, पण हे दोघेजण जातात. तर माझ्यासाठी ना ते विठ्ठल रखुमाईच आहेत असं मला तरी वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं ना ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा. फिरवून दिसतं. झालं की ये माझ्यापाशी मोबळ मला ओवळायला गेले किती मोबळ असं बघ जय 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 देव जय नको धर त्याला सगळं हा येतंय येतंय गेला असं उरव. मीच का होय बस का बस हा आपण ते खाय पाया पण पडायचं पाया पडत येतं. पाया पड की पाया पड माझ्या नीट पड की पाया. आणि आता आव्हानचं ऑप्शन करून झालं आहे. मग आता कांचनचं पण करायचं होतं. तर मागच्या वेळेस मला कमेंट आली होती की मोठ्याने लहानांच्या पाया पडायचं नसते. आणि मग मी कांचनच्या पाया पडलं होतं मागच्या वेळेस. तर कसं असतं ना, वारीत लहान मोठं असं काही नसतं, प्रत्येकजण ना एकमेकाच्या पाया पडत असतो. तर तसंच असतं. त्यामुळे मग मी कांचनचे पण पाया पडले, कारण ती वारी करून आली होती आणि माझ्यासाठी ना ती म्हणजे वारीला जाऊन आली होती. मी नाही जाऊ शकत तर ती गेली होती. त्यामुळे मग मी तिचे पाया पडून आशीर्वाद घेतले. आणि अडचणीमुळे ना मग मी लांबूनच हे सगळं केलं होतं. कारण कसं होतं माहिती आहे का, शक्यतो काही ठिकाणी असं मानत नाहीत, पण अगोदर पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे ना, त्यामुळे मग आम्ही पण ह्या फॉलो करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ना हे अशा प्रकारे मी तिचं वेलकम केलं होतं. आणि ना तिला जास्त चालून खूप विकनेस आला होता. म्हणजे पाणी वगैरे बदललं की ना सर्दी खोकला लगेच होत असतो. त्यामुळे ती खूप आळसून बसली होती अशी. तर असं झालं आव्हानचं आणि कांचनचं छान असं वेलकम. फक्त कांचनला अडचण नव्हती यायला पाहिजे तेवढंच, नाहीतर बाकी मग छान झालं. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.